नमस्कार महाराष्ट्र. ब्रेक नंतर आपणा सर्वांचं स्वागत आणि यानंतर बुलेटिन मध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा. माझं गाव माझा जिल्हामधून. आज मुसळधार पावसाचा इशारा. कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात येलो अलर्ट, तर कोयना जायकवाडीमधून पाण्याचा विसर्ग सुरू. गोंदियात मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर धानशेती पाण्याखाली. पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा लागवडीची वेळ. गोंदिया शहरातील सहयोग रुग्णालयाच्या परिसरामध्ये शिरलं पुराचं पाणी. रुग्णांच्या नातेवाईकांची तारांबळ. पुराचं पाणी उपसून काढण्यासाठी पंपाचाही वापर. नांदेडमध्ये मुसळधार पावसानं घातली धडक. घरात पाणी शिरल्यानं नोबेल कॉलनी, राऊतनगर आणि सीतामाता नगर परिसरातील नागरिकांची तारांबळ झाली. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील सिरपूर गावात तलावाच्या सांडव्याचं पाणी शिरलं. 10 ते 12 घरांना पुराचा फटका. गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. पालघर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या जव्हारमधील धाबोसा धबधबा प्रवाहित. फेसाळलेल्या धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. संततधार पावसामुळे नांदेडमधील विष्णुपुरी धरण 95% भरलं. धरणाचे 2 दरवाजेही उघडण्यात आले. उजनी धरणातून भीमा नदीत 26,600 क्युसेक विसर्ग सुरू. तर पाऊस कायम राहिल्यास विसर्ग 30,000 क्युसेकवर जाण्याची शक्यता. प्रशासनाचा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. बुलढाण्याच्या मेहकरजवळील अंजनी कास नदीत अडकलेल्या चौघांना गावकऱ्यांनी वाचवलं. नदीला अचानक आलेल्या पुरामुळे हे चौघेजण अडकले होते. हिंगोलीतील भंडारी गावच्या जवळील ओढ्याला पूर. रस्त्यावरील वाहतूक बंद. तर रस्त्यावरून जाणारे शाळकरी मुली आणि प्रवासी अडकले. अनेक गावांचा संपर्कही तुटलाय. लातूरसह जिल्ह्यात संततधार पावसाची हजेरी. या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून नाले देखील तुडुंब भरून वाहत आहेत. तर कोकाटे नगर भागामध्ये रस्त्यावर झाड कोसळल्यानं रहदारीला अडथळा. नागपुरात सुरू असलेल्या पावसामुळे रहाटे कॉलनीजवळील मुख्य रस्त्यावर मोठं झाड कोसळलं. एका बाजूची वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात आली. नंदुरबारच्या शहाद्यात माणिकराव कोकाटेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. महिला कार्यकर्त्याला ताब्यात घेताना महिला पोलीस नसतानाही पोलिसांची मुजोरी. जालन्याच्या भोकरदनमधील वजीरखेडा गावात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस शेतात फसली. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्यामुळे अपघात. गावकऱ्यांनी धक्का देत बस शेताबाहेर काढली. नाशिकमधील त्र्यंबक नाका परिसरामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीयांचा धुडगूस. कोयत्यांनी तरुणावर हल्ला करतानाचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडे वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. बुलढाण्याच्या खामगावामध्ये दलित तरुणावर धर्म विचारून अत्याचार. घटनेच्या विरोधात वंचितची निदर्शनं. अत्याचार करणाऱ्या 3ही आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सोमवारी खामगाव बंदची हाक. धाराशिवमधील मुरुम गावामध्ये 100 रुपयांच्या बॉन्डवर दत्तक करार करत 10,000 रुपयात मुलाची विक्री. मुलाची आई आणि सावत्र वडिलांनी सोलापुरातील दाम्पत्याला मुलाची विक्री केल्याचा आजीचा आरोप. दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. बीडमध्ये राहत्या घरी डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. खोलीत भूल देणारं औषध आणि एक सिरिंज देखील आढळून आली. त्यामुळे डॉक्टरची आत्महत्या की हत्या हे अद्यापही अस्पष्ट. नाशिकच्या मालेगावात 23 चोरीच्या दुचाकी जप्त. 2 सराईत आरोपी गजाआड. कॅम्प पोलिसांची मोठी कारवाई. वाशिमच्या शिरपूरमधील अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचे 50,000 रुपये चोरीला. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. महादेव मुंडे हत्या प्रकरणी रास्ता रोको करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. ज्ञानेश्वरी मुंडेंचे भाऊ सतीश फड, कान्हरेवाडीचे सरपंच राजेभाऊ फड यांच्यासह 70 आंदोलकांवर गुन्हा दाखल. महादेव मुंडेंना न्याय मिळावा यासाठी काल कान्हरेवाडी आणि भोपळा ग्रामस्थांकडून रास्ता रोको करण्यात आला होता. रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीमध्ये विनंती ऑर्गॅनिक कंपनी भीषण स्फोट. एका कामगाराचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीमधील विनीत ऑर्गॅनिक कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात स्थानिक कामगाराचा मृत्यू. नागरिकांची थेट कंपनीमध्ये धडक. मृत कर्मचाऱ्याला भरीव मदत देण्यासाठी स्थानिकांची कंपनीकडे मागणी.
वर्धेतील हिंगणघाट मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात, 13 प्रवासी गंभीर जखमी. अपघात होताच चालक फरार, तर जखमींवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू. साताऱ्यातील कराड चिपळूण राज्य महामार्गावर भीषण अपघात, येराळ गावाच्या हद्दीत सिमेंटनं भरलेला ट्रक उलटला. अपघातात 2 जण गंभीर जखमी. एबीपी माझाच्या बातमीचा दणका, पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या गळती प्रकरणी त्रयस्थ शासकीय संस्थेमार्फत कामाच्या दर्जाची तपासणी होणार. मंदिर प्रशासनाचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. परभणीच्या गुलशाना बागेत रस्त्याच्या वादावरून 2 गटात जोरदार घोषणाबाजी. नागोबा मंदिराजवळ तारेच्या कुंपणाचं काम सुरू असताना तणाव निर्माण झाल्याची माहिती. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर शांततेचं वातावरण. यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यात आडेगाव ते खातेरा मार्गाची दयनीय अवस्था. रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना त्रास. संबंधित ठेकेदारानं रस्त्याची डागडुजी करून द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी. भंडाऱ्यातील आसगाव रनाळा मार्गावर 5 फूट खोल खड्ड्यामध्ये प्रवासी वाहन अडकलं. ट्रॅक्टरच्या सहाय्यानं वाहन बाहेर काढण्यामध्ये यश. वारंवार अपघात होत असल्यानं तातडीनं हा खड्डा बुजवण्याची गावकऱ्यांची मागणी. रत्नागिरीच्या दापोलीतील लाडघर समुद्रकिनारी आढळला बिबट्यासारखा दिसणारा दुर्मिळ सरपटणारा समुद्रजीव. किनाऱ्याबाहेर आलेल्या समुद्रजीवाला स्थानिकांनी समुद्रात सोडलंय. वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालेला आहे आणि यानंतर पाहूयात काही बातम्या सविस्तरपणे. नंदुरबार जिल्ह्यात शनी मांडळ नावाचं गाव आहे. 7.5 मुक्तीस्थान अशी